श्री स्वामी समर्थ. तर बघा की जिथे आपला विश्वास असतो, खूप श्रद्धा असते, तिथे जाऊन मनाला एकदम शांतता मिळते. तसंच माझ्या मिस्टरांचं पण आहे की त्यांना जे काही दत्त मंदिर आहे ना, पुरातन दत्त मंदिर आहे इथे, तिथे जाऊन त्यांना खूप छान वाटतं. आणि प्रत्येक वेळेला जेव्हा पारायण संपतं ना, तर आम्ही जातो किंवा इतर वेळेस पण कधी वाटलं ना तर आम्ही जातोच. तर आता बघा की आम्ही सकाळी सकाळी निघालेलो होतो आणि इथे जो हा पलीकडे रस्ता दिसतोय ना, तर हा रस्ता तो बालाजी मंदिराला रस्ता जातो. आणि आता हे सरळ गंगापूर गावाकडे आम्ही चाललेलो आहे. म्हणजे कमीत कमी आमच्या घरापासून 15 मिनटं लागतात तिथे दत्तधामला जायला. आणि हे दत्तधामचं जे मंदिर आहे ना, तर खूप म्हणजे एकदम असं मध्ये आहे. म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना, एकदम शांतता, नदीच्या, गोदावरी नदीच्या तीरावर वसलेलं आहे. खूप भारी वाटतं एकदम. हे बघा आता हा दत्तधामच्या इकडचा रस्ता सुरू झालेला आहे. बघा की श्री क्षेत्र दत्तधाम. आणि एकदम भारी असं एकदम आतमध्ये आहे हे मंदिर. आणि ह्या मंदिरामध्ये म्हणजे पूर्वी सोहळ्याशिवाय आतमध्ये जाऊ देत नव्हते. म्हणजे आपण म्हणतो ना की बऱ्यापैकी महाराजांच्या जवळ जाऊ देत होते, पण ते सोहळ्यामध्ये. पण याच्यानंतर म्हणजे आता खूप दिवसांपासून त्यांनी बंद केलेलं आहे एवढं जवळ जाऊ देणं मंदिरामध्ये. इथे ना पालखीचा खूप मोठा सोहळा असतो. आता हे बघा की इथे बघा आता हे नदी, ही नदी आहे. आता तिला सध्याला तर पाणी खूप कमी आहे. खूप सुंदर मंदिर आहे आणि त्याचं मुळात म्हणजे काम चालू आहे आता बऱ्यापैकी. अजून आहे ना काम त्याचं अपूर्णच आहे. बघा खूप गर्दी असते. आणि आता तरी आम्ही खूप लवकर आलेलो होतो सकाळी, तर एवढी काही गर्दी नाही त्याच्यामुळे. आणि तिथे जो काही प्रसाद असतो ना, तो तर खूप छान असतो. म्हणजे 12:30च्या आरतीनंतर आहे ना इथे प्रसाद असतो. एकदम मस्त प्रसाद असतो हा. हे बघा की हे असं. आणि इथे ना मुलं वेद पण शिकतात. वेद शिकण्यासाठी पण लोक मुलांना ठेवतात. हे बघा हे मंदिर आहे. अजून याचं काम चालू आहे पण खूप मोठं. आणि मुळात ही ना मूर्ती इतकी सुंदर आहे ना, पुरातन मूर्ती आहे. एकदम काळ्या पाषाणामध्ये बनवलेली मूर्ती आहे. बघा इथे ना डेकोरेशनचं काम चालू होतं. म्हणजे सजावट चालू होती ना, कारण की आता पालखीचा सोहळा, तर आम्ही खूप लवकर गेलो होतो, तर त्याच्यामुळे अजून सजावटच चालू होती. पूर्ण सगळीकडे सजावट चालू होती. हे बघा आता हे पूर्ण यांनी ना इथून म्हणजे आता देवापासून बऱ्यापैकी अंतर. हे बघा ही मूर्ती. आता हे एकदम खूप जवळून नाही मला व्हिडिओ घेता आली, तर खूप सुंदर मूर्ती आहे. एकदम एकदम काळ्या पाषाणातली मूर्ती आहे. खूप भारी आहे. आणि एकदम आपण म्हणतो ना, एकदम शांतता, एकदम प्रसन्न वाटतं, मनाला खूप भारी वाटतं. आणि खूप गर्दी असते इथे ह्या दत्तधामला. इथे सगळेजण आता पालखीची तयारी करत होते. म्हणजे हार विणणं वगैरे खूप जण इथे मदत करतात. भरपूर लोक असतात. आणि ज्या काही बायका इथे मदतीसाठी असतात त्या सगळ्या सोहळ्यामध्येच असतात. आता हे बघा इथे ना शास्त्रीय संगीत चालू होतं, खूप भारी. तर थोडंसं ऐका तुम्ही.